हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत विज्ञान संबोध परीक्षा 2025-26 इयत्ता 6वीची सराव क्वेश्चन पेपर असणार आहे. तुमचं याच पद्धतीने क्वेश्चन पेपर असणार आहे. सो बघा, जसे की शाळेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, केंद्र क्रमांक, तुमचा परीक्षा क्रमांक, दिनांक आणि वेळ असणार आहे तुम्हाला 3 तास, कारण की तुमचा पेपर हा असणार आहे 100 गुणांचा. सो प्रश्न हे कसे असणार आहे तर टोटल तुम्हाला एकूण प्रश्न तुम्हाला 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 20 गुण असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला 30 प्रश्न असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 30. सो या प्रकारे 20-20 याचे 2 सेट आणि 30-30 याचे 2 सेट. सो 40 आणि 60 100 या पद्धतीने तुम्हाला 100 गुणांचा पेपर असणार आहे. सो बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. सो सर्व प्रश्न सोडवणे हे तुम्हाला आवश्यक आहे. उपलब्ध जागेतच विद्यार्थ्यांनी हे उत्तरे लिहायचे आहे. जर मोठं उत्तर असेल तर तुम्ही हे जागा व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे आणि बारीक अक्षर काढायचं आहे, जेणेकरून तुमचं उत्तर हे व्यवस्थित बसेल. जसे की प्रश्न क्रमांक 1 आणि 2 मध्ये बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात. या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाही. जो तुमचा पर्याय क्रमांक असेल तर तो पर्याय क्रमांक तुम्हाला चौकटीत फक्त लिहायचा आहे. सो जसं की मी तुम्हाला पुढे सांगेलच, पर्याय प्रश्नासमोर तुम्हाला लिहायचे आहे. सो आता काही प्रश्न हे तुम्हाला उत्तर एकच लिहायचं आहे, पर्याय एकच चूज करायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पर्याय तुम्हाला 2 उत्तरे हे सिलेक्ट करायचे आहे, म्हणजे लिहायचे आहे पर्याय क्रमांक. सो या प्रकारे असणार आहे प्रश्न. सो तुम्हाला जेव्हा वाचा प्रश्नपत्रिका तेव्हा तुम्हाला हे इझिली कळून जाईल. सो लेट्स स्टार्ट. यापूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो बघा, पहिला प्रश्न आहे, एक अचूक पर्याय निवडायचा या ठिकाणी. सो चौकटीत पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणारा वायू ओळख. सो पहिला ऑप्शन आहे नायट्रोजन, ब ऑक्सिजन, तिसरा क ओझोन आणि चौथा कार्बन डायऑक्साईड. सो आपल्या पृथ्वीवर सूर्यापासून जी येणारी अतिनील किरणे असतात, तर त्यांना पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणारा जो घटक आहे तर तो आहे ओझोन वायू. सो पर्याय क्रमांक क हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे या चौकटीत तुम्हाला क हे उत्तर लिहायचं आहे. ओझोन हा शब्द लिहायचा नाही, तर क हे ऑप्शन लिहायचं आहे. सो नेक्स्ट आहे बघा, सेकंड. चंद्र हा पृथ्वीचा डॅश आहे. ग्रह, उपग्रह, तारा, धूमकेतू. सो चंद्र विचारलेला आहे, तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि पृथ्वी हा ग्रह आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि सूर्य तारा आहे. सो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजे ब हे तुमचं उत्तर येईल या ठिकाणी. तिसरा प्रश्न आहे, डॅश हे वनस्पतीच्या पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. मूळ, पान, खोड आणि फूल. ऑप्शन क्रमांक ए मूळ. चौथा आहे, जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. व्यवस्थित पुन्हा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. डॅश जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड. सो वनस्पती हे तुमचं उत्तर येईल. शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी यांना वनस्पती, सूक्ष्मजीव. सो वनस्पती जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. सो अन्न निर्मिती ही वनस्पतीच करते. पाचवा प्रश्न आहे, बाभूळ, शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ त्या वनस्पतीचा उत्सर्ग असतो. सो ऑप्शन क्रमांक क हे तुमचं उत्तर असेल. फूल, बी, फळ, तर या काय आहे, अवयव आहे त्यांचे. सो खोडावर जो दिसणारा चिकट पदार्थ असतो त्याला उत्सर्ग असे म्हणायचं. हो, तर तुम्ही प्रश्न हे वहीमध्ये लिहून देखील घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमच्या गाईला वासरू झाले या वाक्यात सजीवांचे कोणते लक्षण आले आहे? उत्सर्जन, चेतनाक्षमता, वाढ आणि प्रजनन. सो एखाद्या बाळाला जन्म देणे ही एक प्रजनन क्रिया असेल, त्याच्यामुळं उत्तर तुमचं हे येईल ड प्रजनन. आमच्या गाईला वासरू झाले या वाक्यात सजीवाचे प्रजनन लक्षण आले आहे.
यानंतर 9वा प्रश्न आहे, अमन खूप अशक्त आहे, खेळताना त्याला लवकर थकवा येतो, तर त्याच्या शरीरात कोणत्या खनिजांचा अभाव आहे? लोह, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम. सो उत्तर आहे तुमचं अ, लोह. यानंतर 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी प्राण्याच्या श्वसनासाठी गटात न बसणारा घटक ओळखा. नाक, कल्ले, त्वचा आणि पर्णरंध्र. सो उत्तर तुमचं आहे पर्णरंध्र, ऑप्शन क्रमांक ड. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? 2016, 1889, 2005 आणि 2000. सो ऑप्शन क्रमांक क हे तुमचं उत्तर असेल. यानंतर 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही? नैसर्गिक विचारली आहे. नैसर्गिक आपत्ती नाही. भूकंप, वादळ, महापूर ह्या तीनही नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु बॉम्बस्फोट ही नैसर्गिक आपत्ती नाही. सो पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल क. यानंतर 13वा प्रश्न आहे, डॅश डॅश यांचा जंक फूडमध्ये समावेश होतो. संत्री, दूध, भाकरी आणि पिझ्झा. सगळ्यांनाच त्याचं उत्तर येतं पिझ्झा. पिझ्झा हे काय आहे? फास्ट फूड आहे, जंक फूड आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? 14, 24, 25 आणि 8. सो उत्तर आहे तुमचं ब, 24. यानंतर 15वा प्रश्न आहे, वाहनामधून निघणाऱ्या धुरामुळे डॅश डॅश होते. आता धुरामुळे विचारलं आहे. वाहनामुळे त्याचे अनेक प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं. सो आपल्याला आता हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहे. सो धुरामुळे कोणतं होतं? तर धुरामुळे वायू प्रदूषण होतं. सो ऑप्शन क्रमांक ब हे तुमचं उत्तर असेल. जल प्रदूषण हे पाण्यामुळे होते, ध्वनी प्रदूषण हे आवाजामुळे होते आणि मृदा प्रदूषण तुम्हाला माहितीच आहे, जमिनीची धूप ही जास्त झाल्यामुळे होत असते. सो बघा, ऑप्शन क्रमांक ब हे तुमचं उत्तर असेल. वाहनामधून निघणाऱ्या धुरांमुळे वायू प्रदूषण हे होते. यानंतर बघा, नेक्स्ट आहे, शरीराला आकार देणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? उत्सर्जन संस्था, अस्थि संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था. सो पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल अस्थि संस्था. या नंबर 17 नंबरचा आहे प्रश्न, इंधनाची बचत करण्यासाठी तू कोणत्या वाहनाचा वापर करशील? स्कूटर, कार, मोटरसायकल, सायकल. सो पहिले तीनही ऑप्शनला इंधन हे लागतं, परंतु सायकलला इंधन लागत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल सायकल. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते? ती ओळख. खोडरबर, लाकडाचा ठोकळा, टाचणी आणि प्लास्टिक कंगवा. सो पर्याय क्रमांक क हे तुमचं उत्तर असेल टाचणी. यानंतर 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुनरुत्पादन किंवा प्रजनन क्रिया नाही? ठिकाणी प्रजनन क्रिया बघा, त्यावर पुन्हा प्रश्न आला आहे, जसं की अगोदरच आपण बघितलं होतं. प्रजनन म्हणजे काय? तर एखाद्या बाळाला जन्म देणे किंवा मग पुनरुत्पादन म्हणजेच काय? तर एखादी गोष्ट पुन्हा जीवित होणे. सो बघा, गायीने वासराला जन्म दिला, बरोबर आहे. कार्टून बनवणे हे मात्र प्रजनन क्रियाचं किंवा पुनरुत्पादनाचं उदाहरण नाही आहे. अंड्यातून कोंबडीचे पिल्लू निघाले आणि गुलाबाच्या फांदीला कलम करून रोपटं तयार करणे, पुन्हा रोपटं तयार होतं. सो 20वा प्रश्न आहे या ठिकाणी. 19चं उत्तर आहे ब. 20चा प्रश्न आहे, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूची मदत घेतात? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजन. सो कार्बन डायऑक्साईड हे तुमचं यामागे उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे प्रश्न क्रमांक 1 मधील 20 प्रश्न या प्रकारे तुमचे असतील. आणि प्रश्न क्रमांक 2 आता आपण जाणून घेऊया. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायचे. तुम्हाला या ठिकाणी 2 चौकोन दिलेले आहे आणि 2 पर्याय लिहायचे आहे. हे देखील 20 प्रश्न आहे. दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज डॅश डॅश व डॅश डॅश आहे. कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह. सो दात आणि हाडं विचारले. दातासाठी कॅल्शियम लागतं आणि हाडांसाठी देखील सो कॅल्शियम आणि लोह हे तुमचं उत्तर असेल. सेकंड आहे, प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? कार्बन डायऑक्साईड, पाणी, नायट्रोजन आणि अन्न. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते पदार्थ विद्युत प्रवाह वाहून नेतात? लाकूड, तांब्याची तार, प्लॅस्टिक आणि लोखंड. सो तांब्याची तार आणि लोखंड हे 2 वस्तू विद्युत प्रवाह वाहून नेतात. ब आणि ड. सजीवांमधील लक्षणे कोणती आहे? वाढ, जडत्व, श्वसन आणि ठिसूळपणा. सो वाढ आणि श्वसन म्हणजे अ आणि क हे तुमचं उत्तर असेल.
खालीलपैकी नैसर्गिक ऊर्जा स्रोत कोणते आहे? कोळसा, सूर्य, पवन, लाकूड. सो नैसर्गिक ऊर्जा स्रोत सांगितले आहे या ठिकाणी ब आणि क, सूर्य आणि पवन हे ऊर्जा स्रोत नैसर्गिक आहे. पुढील प्रश्न आहे, आम्ही अपायकारक प्राणी नाही, जे आपल्याला काही हानी करत नाही असे. डास, उंदीर, म्हैस, उंट. सो म्हैस आणि उंट हे अपायकारक प्राणी नाही. आम्ही अंडी घालणारे प्राणी आहोत. कोंबडी, कुत्रा, साप, गाय. सो कुत्रा आणि गाय हे प्राणी जे आहे तर ते अंडी घालत नाही. सो कोंबडी आणि साप हे अंडी घालतात. सो हे अ आणि क हे तुमचं उत्तर असेल. 8वा प्रश्न आहे, बांधकामासाठी खालीलपैकी कोणते पदार्थ वापरतात? विटा, रबर, कागद आणि सिमेंट. सो नक्कीच हे उत्तर सगळ्यांनाच येईल. विटा आणि सिमेंट हे जे पदार्थ आहे ते बांधकामासाठी वापरतात. यानंतर 9वा प्रश्न आहे, दुधामध्ये भेसळ करण्यासाठी कोणते पदार्थ वापरतात? धुण्याचा सोडा, पाणी, युरिया आणि कागदाचा लगदा. सो पाणी आणि युरिया हे 2 घटक दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरतात. सो नेक्स्ट आहे बघा, आपण नियमितपणे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे, कारण संतुलित आहारामुळे शरीर हे निरोगी आणि धडधाकट राहते. बरोबर आहे. आपणास वेगवेगळे अन्नपदार्थ खायला मिळतात असं काही नाही आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते. बरोबर आहे. संतुलित आहारामुळे आपणास आजारपण येते, हे देखील चुकीचं आहे. सो बरोबर जे पर्याय आहे ते आहेत अ आणि क. सो हे 2 तुमचे उत्तर असेल. या प्रकारे प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 10 प्रश्न दिलेले असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 2 अचूक उत्तरे हे शोधायचे आहे आणि ते या ठिकाणी पर्यायामध्ये लिहायचे आहे. या प्रकारे तुम्हाला 10 प्रश्नांना 20 गुण असणार आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण. या प्रकारे आपण 40 प्रश्न बघितले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3 आणि 4 तुम्हाला 30 प्रश्न हे प्रत्येकी एका प्रश्नामध्ये असणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मध्ये 30 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 30. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्न सोडवा. खोटे कोण बोलतं? बेडूक, मी पाण्यात तसे जमिनीवर राहतो. बरोबर आहे. मधमाशी, मी पाण्यात राहते, हे मात्र खोटं बोलते. मधमाशी हे तुमचं उत्तर असेल. घोडा, मी एकपेशीय प्राणी आहे. कासव, मी बहुपेशीय प्राणी आहे. सो मधमाशी, मी पाण्यात राहते, हे ब हे मात्र तुमचं चुकीचं आहे. त्यानंतर दुसरा आहे, मी कोण? या ठिकाणी तुम्हाला समोरच उत्तर लिहायचे आहे. मी तुमचा ताप मोजतो व तापमापित असतो, तापमापक. दुसरा आहे, पाण्यात विरघळतं पण रॉकेलमध्ये विरघळत नाही, तर तो पदार्थ आहे मीठ. यानंतर तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी, दुसऱ्या कुंडीतील दोरा ढिला का पडला असेल ते लिहा. आता या ठिकाणी दोरा हा बांधलेला आहे आणि एका ठिकाणी बांधलेला आहे, परंतु तो ढिला पडलेला आहे, कारण की वजन हे कसं आहे, जास्त आहे. यानंतर 4था प्रश्न आहे, गतीचा प्रकार ओळखायचा आहे. पाण्यात पोहणारा मासा आणि जमिनीवरून उडवलेले रॉकेल. यानंतर 5वा प्रश्न आहे, आमच्यातील वेगळे कोण? मासे, अंडी, कडधान्ये, तृणधान्ये.